ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. रिया प्रकरणामुळे आता अश्विन पूर्णपणे खचून गेलेला असतो आणि आता त्याला बाहेर काढण्यासाठी सायली सर्वांना एक मार्ग सुचवणार असते आणि त्याचवेळी पूर्णाची सुद्धा अश्विनच्या आयुष्याच्या बाबतीत खूप मोठा निर्णय स्वतःहूनच घेणार असते, जो निर्णय अर्जुनला अजिबातच मान्य नसतो. परंतु आता प्रतिमेला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी आता पूर्णाजीचा हा अट्टहास असतो. तर आता पूर्णाजीने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो, म्हणजेच तन्वी आणि अश्विनच्या लग्नाचा तिने घाट घातलेला असतो. परंतु पूर्णाजीचा हा निर्णय आता रविराज मान्य करणार का? तर आता तन्वीसोबत म्हणजेच खोटारड्या प्रियासोबत स्वतःहून लग्न करण्यासाठी अश्विन तयार होणार का, हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर इकडे आता रिया प्रकरणामुळे अश्विन पूर्णपणे खचून गेलेला असतो, कोलमडून गेलेला असतो. तर इकडे आता अश्विन खोलीच्या बाहेर निघायलाही तयार नसतो. अश्विन काही खात पीत नसतो, सतत रडत असतो. त्यामुळे घरातील सर्वांनाच आता अश्विनची काळजी लागून राहिलेली असते. तर तिकडे आता अर्जुनची चिडचिड सायलीवरची आणखीनच वाढत गेलेली असते आणि त्यातूनही सायलीने आता वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट संपणार 5 महिन्यानंतर हा विषय काढताच अर्जुन आणखीन चिडलेला असतो. अर्जुनने आता कुणालच्या बाबतीत जे काही घडलं होतं ते सर्व काही सायलीला सांगितलेलं असतं आणि अर्जुनने नकळतपणे स्वतःचं प्रेमसुद्धा सायलीसमोर कबूल केलेलं असतं, जे की सायलीला समजलेलंच नसतं. परंतु अर्जुन मनापासून किती दुखावला आहे. प्रेम आणि लग्न या गोष्टी आता अर्जुनला का कडवट वाटू लागल्या आहेत याची कारणं सायलीला समजलेली असतात. तर आता सायलीने स्वतःच्या मनाशीच ठरवलेलं असतं की 100 कॅन्डल लाईट डिनरपेक्षाही मोठं गिफ्ट अर्जुनला द्यायचं. प्रेम, लग्न, नाती, माणुसकी या सर्व गोष्टींची जाणीव अर्जुनला घडवून द्यायची. तर सायली खालती आल्यानंतर तिथे आता कल्पना खूपच रडत असते. अश्विन काही खातपीत नसल्याने सर्वच जण आता काळजीमध्ये पडलेले असतात. तेव्हा आता सायलीला अचानकपणे एक मार्ग सुचतो, जो अश्विनला त्या प्रकरणातून बाहेर काढू शकतो. त्यामुळे सायली आता सर्वांसमोर म्हणते की मी एक मार्ग सुचवू का? तेव्हा आता अस्मिता म्हणते तुझं ज्ञान आहे ना ते तुझ्याजवळ ठेव, इथे बाकींना आता ज्ञान पाजळत बसायची काही गरज नाही आहे. तेव्हा आता प्रतापसुद्धा अस्मिताला म्हणतो, अस्मिता तू जरा शांत राहा, एकदा सायलीचं ऐकून तरी घेऊया, म्हणजे तिला काय म्हणायचं आहे ते तरी आपल्याला समजेल. तेव्हा आता सायली सांगते की मला असं वाटतं आई की अश्विन भाऊजीच्या आयुष्यामध्ये जोपर्यंत दुसरी मुलगी येत नाही तोपर्यंत अश्विन भाऊजींना आपण यातून बाहेर काढू शकत नाही. तेव्हा आता कल्पना म्हणते की म्हणजे अश्विनचं लग्न करायचं असा विचार आहे का तुझा? तेव्हा सायली म्हणते लग्न करायचं म्हणजे असं माझं म्हणणं नाही आहे, परंतु त्यांच्या आयुष्यात जोपर्यंत दुसरी मुलगी येत नाही तोपर्यंत तर ते यातून बाहेर पडूच शकणार नाहीत. रियाला विसरण्यासाठी आपल्याला आता हे सर्व काही अश्विन भाऊजींसाठी करावं लागेल. त्यानंतर आता सर्वच जण आपापल्या कामाला जातात, कारण सायलीचा निर्णय आता सर्वांना पटलेला सुद्धा असतो. तर इकडे आता पूर्णाची स्वतःच्या रूममध्ये बसलेली असते. रूममध्ये बसल्यानंतर सायलीच्या बोलण्याचा आणि अश्विनच्या वागण्याचा पूर्णाची विचार करत असते. तर अश्विनने दारू पिऊन घरामध्ये तो काही तमाशा केलेला असतो आणि त्यानंतर रियाशिवाय तो जगूच शकत नाही, जो असं बोलत असतो. तर इकडे सायलीने मार्ग सुचवलेला असतो की जोपर्यंत अश्विनच्या आयुष्यात दुसरी मुलगी येत नाही तोपर्यंत अश्विनला आपण बाहेर काढू शकत नाही. तेव्हा आता विचार करत असताना अचानकपणेच पूर्णाजीचं लक्ष प्रतिमाच्या फोटोकडे जातं आणि पूर्णाजीला आता प्रतिमेला दिलेलं वचन अचानकपणे आठवायला लागतं की सुभेदारांची सून तन्वी होणार. परंतु पूर्णाजी स्वतःच्या मनाशीच म्हणते मी तर प्रतिमेला वचन दिलं होतं की अर्जुनची पत्नी म्हणून तन्वी या घरात येईल, परंतु अर्जुनने तर सायलीशी लग्न केलं आहे. परंतु सायली आणि अर्जुनचं 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे बाकी घरात कोणालाही माहितीच नसतं. त्यामुळे पूर्णाजी विचार करते सायलीच्या बोलण्याचा आणि सायलीचं बोलणं आता पूर्णाजीला पटलेलं सुद्धा असतं. पूर्णाजी म्हणते अर्जुनची पत्नी तन्वी नाही होऊ शकली म्हणून काय झालं, परंतु अश्विनची तर पत्नी होऊन सुभेदारांची सून बनून तन्वी या घरात येऊच शकते की. तेव्हा आता पूर्णाजीचा हा निर्णय ती कल्पना आणि प्रतापला बोलावून घेते आणि त्यांना सांगते. तेव्हा आता प्रतापला हा निर्णय पटलेला असतो, परंतु कल्पनाचा याला विरोधही नसतो, परंतु कल्पनाला या गोष्टीसाठी जरासा वेळ हवा असतो. तर पूर्णाजी आता कल्पनाला म्हणते मी माझ्या प्रतिमेला दिलेलं वचन पूर्ण करू शकले नाही, या
कारणामुळे मी मनातल्या मनात आतल्या आत आत्तापर्यंत झुरत आहे कल्पना. मी तुझ्यापुढे खरंच हात जोडते, परंतु माझ्या प्रतिमेचं वचन पूर्ण करण्यासाठी या निर्णयाला होकार दे. आता कल्पनापुढे दुसरे कोणताही पर्याय उरलेला नसतो. तेव्हा आता कल्पनासुद्धा या लग्नासाठी होकार देते. परंतु कल्पना म्हणते, सर्व काही खरं आहे पूर्णाई, परंतु आपण रविराज भाऊजींना कसं तयार करणार आहोत? कारण अर्जुनमुळे रविराज भाऊजी खूपच दुखावले गेले आहेत. अर्जुनने त्यांना खूप काही सुनावलं सुद्धा आहे. ते या घरात यायला सुद्धा नकार देतात. मग तन्वीचं लग्न ते अश्विनसोबत करायला तयार होतील का? तेव्हा आता पूर्णाची कल्पनाला म्हणते की तुम्ही काळजी करू नका, मी स्वतः जाऊन आता तन्वीसाठी, आपल्या अश्विनसाठी तन्वीच्या हाताची मागणी मी घालेन लग्नासाठी. तर आता तन्वी सुभेदारांची सून बनणार, प्रतिमेला दिलेलं वचन पूर्ण होणार. या गोष्टीनेच आता पूर्णाजी खूपच आनंदी होते आणि त्याबरोबर आता प्रिया घरात, आपल्या सुभेदारांच्या घरात येणार. त्यामुळे अस्मितासुद्धा खूपच खुश झालेली असते. तर आता पूर्णाजीने पूर्ण तयारी केलेली असते रविराजांच्या घरी जाऊन तन्वीच्या लग्नाला मागणी घालण्यासाठी. तर इकडे आता सुभेदारांच्या घरून आता पूर्णा ही किल्लेदारांच्या घरी आलेली असते आणि पूर्णाजी एकटीच आलेली असते. तेव्हा आता रविराज ऑफिसमध्ये जायला निघालेले असतात आणि रविराजांना जराची गडबडसुद्धा असते. परंतु आता पूर्णाई आली आहे म्हटल्यानंतर रविराज आता शांतपणे उभे राहतात आणि पूर्णाईला या ना पूर्णाई असं म्हणतात. तेव्हा आता लगेचच सुमन पटकन पाणी आणून देते. पूर्णाई बसते आणि पूर्णाई रविराजांना म्हणते, रविराज, मी एक गोष्ट ठरवली आहे, म्हणजे मी एक निर्णय घेतला आहे आणि तोच निर्णय तुम्हाला सांगण्यासाठी मी इथे आले आहे. तुमचा आता कदाचित या निर्णयाला होकार किंवा नकार असेल ते मला माहिती नाही, परंतु माझा हा निर्णय मला तुम्हाला सांगायचा आहे. तेव्हा आता रविराज म्हणतात की अहो पूर्णाई, तुम्ही बोला तरी, असा कोणता निर्णय तुम्ही घेतला आहे? तेव्हा आता सर्वच जण पूर्णाईकडे पाहायला लागतात. तेव्हा पूर्णाई म्हणते, रविराज, मी तन्वीचा हात मागण्यासाठी तुमच्याकडे आले आहे. तेव्हा आता रविराज म्हणतात की परंतु अर्जुनचं लग्न सायलीशी झालं आहे. तेव्हा पूर्णाई म्हणते, रविराज, मी अश्विनसाठी तन्वीचा हात मागण्यासाठी तुमच्या घरी आले आहे. तेव्हा आता रविराज जरा शांतच असतात. त्यावर आता सुमन म्हणायला लागते, परंतु पूर्णाई, आम्हाला माफ करा, परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? विपुलची आता तन्वीचं लग्न ठरलं आहे आणि अचानकपणे ते लग्न मोडून तुमचा निर्णयसुद्धा आम्हाला डावलता येत नाही आहे. पण अचानकपणे ते लग्न कसं मोडायचं? आणि तुम्हाला माहिती आहे का, आता अर्जुन नंतर तन्वी जराशी विपुलशी खूप मिसळून राहते, मिसळून खूप छान अशी बोलायला लागली आहे आणि आता हळूहळू ती अर्जुनला सुद्धा विसरली आहे. त्यामुळे आता आम्ही सुद्धा खूप खुश आहोत. तेव्हा आता पूर्णाई हात जोडते रविराजांसमोर आणि म्हणायला लागते, रविराज, मला माझ्या प्रतिमेला, माझ्या मुलीला दिलेलं वचन पूर्ण करायचं आहे. माझी इतकीच इच्छा आहे की आता तन्वी सुभेदारांची सून व्हावी. जी मला वाटत होतं की अर्जुनची पत्नी म्हणून तन्वी आमच्या घरी यावी, परंतु ते शक्य नाही झालं. म्हणून काय झालं, आता मी अश्विनसाठी तुमच्या घरात तुमच्या तन्वीचा हात मागण्यासाठी आले आहे. प्लीज मला तुम्ही आता असं नकार देऊन इथून पाठवू नका, कारण इतके दिवस माझ्या प्रतिमेला दिलेले वचन पूर्ण झाले नाही म्हणून मी आतल्या आत खूप झुरते आहे. परंतु आता मला काहीही झालं तरी प्रतिमेला दिलेलं वचन पूर्ण करायचं आहे आणि ज्यावेळी आपली प्रतिमा परत येईल ना, तेव्हा तन्वी सुभेदारांची सून झाली आहे, तन्वी अश्विनची बायको आहे म्हटल्यानंतर प्रतिमासुद्धा खूप खुश होईल. आता जर प्रतिमा असती तर तिने या निर्णयाला होकारसुद्धा दिला असता. तेव्हा आता रविराज म्हणतात, पूर्णाई, तुम्ही मला जरासा वेळ द्या, कारण कसं आहे ना, मी विपुलशी तन्वीचं लग्न आधीच ठरवून टाकलं आहे आणि आता अचानकपणे त्यांना नकार कळवणं मला खूप कठीण जातं आहे आणि मला थोडंसं कामसुद्धा आहे. त्यामुळे रविराज आता तिथून निघून जातात. तर त्यानंतर आता पूर्णाई बसलेली असते. तेव्हा नागराज आता प्रियाला सांगतात की चल उठ, आणि प्रियाला घेऊन ते एका रूममध्ये जातात. तेव्हा राकेशही त्यांच्या पाठीमागे जातो. तर सुमन आणि पूर्णाजी खालती बोलत असतात. तर वरती गेल्यानंतर आता पूर्णाजी बोलत असते, तर वरती नागराज प्रियाला म्हणायला लागतो की अगं, हा खूप मोठा चान्स आला आहे सुभेदारांच्या घरामध्ये तुला जाण्यासाठी, कारण सायली हीच खरी तन्वी आहे ही गोष्टसुद्धा आता बाकीच्या सर्वांना कळणार नाही, कारण तू तिथे असेल ना. तेव्हा आता
प्रियाला समजतच नसतं नागराजचं बोलणं. तेव्हा आता नागराज प्रियाला समजावून सांगतो. तो म्हणतो, हे बघ, अर्जुनची पत्नी म्हणून तू जाऊ शकली नाही म्हणून काय झालं, परंतु पूर्णाजी आता हट्टाला पेटल्या आहेत. अश्विनची पत्नी म्हणून तर तू सुभेदारांच्या घरात राज करू शकतील ना, सुभेदारांची सून म्हणून मिरवू शकते. आणि त्यातूनही जर अर्जुनने तुला आता जेलमध्ये त्या मधुभाऊंच्या प्रकरणामध्ये ओढण्याचा प्रयत्न केला तर सुभेदार घराण्यातील प्रत्येकजण तुझ्या बाजूने ठामपणे उभा असेल आणि तो अर्जुन तिथे एकटा पडेल. त्यामुळे तो ते तुझ्या बाबतीत काही करूही शकणार नाही. तेव्हा आता प्रियाला हा निर्णय पडतो. परंतु प्रिया नागराजला म्हणतो, परंतु त्या किल्लेदाराचं काय, त्याला कोण समजावून सांगणार आणि तो विपुलला कोण नकार देणार. तेव्हा आता नागराज म्हणतो, ते सर्व तू माझ्यावर सोड, आता दादाला कसं हाताळायचं ते मी बघतो, चल आता खालती चल. म्हणून आता नागराज आता प्रियाला पूर्णाजीसमोर नाटक करण्यासाठी सांगतो. तर प्रिया आता येते, पूर्णाजीपाशी बसते आणि रडण्याचं नाटक करत म्हणायला लागते, पूर्णाई, मी खरं सांगू का, माझं खरंच अजूनही अर्जुनवरती खूप प्रेम आहे, परंतु बाबांच्या इच्छेसाठी मी विपुलशी लग्न करण्यासाठी तयार झाले होते आणि त्यातून आता तू अश्विनशी लग्न करण्यासाठी माझ्यासमोर हा खूप मोठा निर्णय ठेवला आहे. आता मला कळत नाही की मी नक्की कोणाचं ऐकू, कारण मी बाबांचं नाही ऐकलं तरी मला त्रास होणार आहे आणि तुझंही नाही ऐकलं तर मला त्रास होणार आहे. मी आता नेमका निर्णय कसा घेऊ. म्हणून आता प्रिया रडण्याचं नाटक करत असते. तेव्हा आता पूर्णाजी प्रियाला समजावून सांगते आणि म्हणायला लागते की तन्वी, तू अजिबात काळजी करू नको, तू सुभेदारांची सून होणार आणि हे मी तुला वचन देते. तू अश्विनची पत्नी होणार हे वचन मी तुला देते. अर्जुनसोबत तुझं लग्न मी लावू शकले नाही म्हणून काय झालं, परंतु अश्विनसोबत मी तुझं लग्न लावणार म्हणजे लावणार आणि तुला सुभेदारांच्या घरात थाटात सून म्हणून घेऊन जाणार हे माझं वचन आहे. प्रतिमेला दिलेलं सुद्धा वचन मी पूर्ण करणार म्हणजे करणार. तर आता पूर्णाजीने ठामपणे प्रियाला वचन तर दिलेलं आहे, परंतु रविराज आता या लग्नाला तयार होतील का आणि त्यानंतर अश्विन सुद्धा तन्वीशी लग्न करण्यासाठी तयार होईल का, हे पाहणं खूपच मनोरंजन आहे.